नमस्कार मित्रांनो, मी मनोज खोडे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण आता अपडेट आलेली आहे. तुमचा जर फॉर्म चुकला असेल किंवा तुमचे काही कागदपत्र अपलोड करायचे राहिले असतील, चुकीचे कागदपत्र अपलोड केले असतील, नाव चुकीचं टाकलं असतील, बँकेची डिटेल चुकीची टाकली आहे, ॲड्रेस चुकीचा टाकला आहे, ही सर्व माहिती आता तुम्ही एडिट करू शकता, म्हणजे दुरुस्ती करू शकता. तुमच्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे. फॉर्म भरताना काही चुका झाल्या असतील तर या सर्व चुका तुम्ही दुरुस्त करू शकता. तुमचा जो काही फॉर्म आहे करेक्शन करू शकता, पूर्ण फॉर्म एडिट करू शकता. हा जो फॉर्म आहे हा कशा पद्धतीने एडिट करायचा आहे त्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि तसेच या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, या फॉर्मला एडिट करण्यासाठी तुम्हाला एकच चान्स मिळणार आहे. तर हा चान्स गमावू नका आणि फॉर्म कसा एडिट करायचा ते पाहूया. तुम्ही भरलेल्या फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअर या ऑप्शनवरती यायचे आहे. आता प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर नारी शक्ती दूत ॲप सर्च करा. तुम्हाला एक अपडेट आलेलं दिसेल. तर सर्वात प्रथम तुम्हाला हे ॲप्लिकेशन अपडेट करून घ्यायचं आहे, कारण हे ॲप्लिकेशन अपडेट केल्यावरच तुम्हाला फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्यासाठी एडिटचे ऑप्शन मिळेल. तर येथे मी अपडेट करतो आणि त्यानंतर फॉर्ममध्ये कशा प्रकारे दुरुस्ती करायची आहे ते सांगतो. तर आता ॲप ओपन करा. अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसत आहे. आता ज्या मोबाईल नंबरवरती तुम्ही फॉर्म भरला होता तो मोबाईल नंबर येथे टाकायचा आहे. त्यानंतर ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशन या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे आणि स्वीकारावरती क्लिक करून लॉग इन बटनावरती क्लिक करायचे आहे. जसं तुम्ही लॉग इन कराल तुम्हाला एक OTP येईल. OTP येथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचे आहे. ही प्रोसेस सर्वांना माहीतच आहे. व्हेरीफाय केल्यानंतर परमिशन येईल, त्याला अलाव करायचं आहे आणि तुम्हाला जायचं आहे केलेले अर्ज हा 3 नंबरचा ऑप्शन आहे, सर्वात खाली आहे. आता या केलेले अर्ज या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. आता पहा, तुम्ही जे काही अर्ज केलेले आहे ते सर्व अर्ज येथे दिसत आहे. तुम्ही भरलेले सर्व फॉर्म येथे दिसतील. त्यानंतर ज्या फॉर्ममध्ये दुरुस्ती करायची आहे त्या फॉर्मवरती तुम्हाला क्लिक करायची आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही या अर्जात जी काही माहिती भरलेली आहे ती संपूर्ण माहिती येथे दिसेल. आता ही माहिती बरोबर आहे की चुकलेली आहे ते एकदा व्यवस्थित पाहून घ्या आणि त्यानंतरच एडिट करायची आहे. सगळी माहिती डॉक्युमेंट्स येथे चेक करू शकता आणि काही चुकले असतील तर ते तुम्हाला दिसतील. येथे तुम्हाला SMS व्हेरिफिकेशन, OTP व्हेरिफिकेशन ज्यांचं राहिलेलं आहे ते OTP व्हेरिफिकेशनसुद्धा तुम्ही आता करू शकता. हा फॉर्म एडिट करण्यासाठी उजव्या साईडला पाहू शकता कोपऱ्यामध्ये एडिटचं ऑप्शन दिसत आहे. या एडिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. एडिट बटनावरती जसं तुम्ही क्लिक कराल तर येथे पहा, भरलेल्या अर्जामध्ये तुम्ही फक्त एकदाच बदल करू शकता, नंतर बदल करू शकत नाही. आता ओके करायचे आहे. ओके केल्यानंतर पहा, तुम्ही नावामध्ये बदल करू शकता. एडिटचं ऑप्शन तुम्हाला आलेलं आहे. पतीचं नाव, वडिलाचं नाव, जे काही स्पेलिंग मिस्टेक झालं असेल ते येथे दुरुस्त करू शकता. आधार कार्डप्रमाणे सर्व माहिती द्यायची आहे, लक्षात ठेवा. लग्नापूर्वीचं नाव असेल, जन्मतारीख असेल, तसेच तुम्ही भरलेला जो अर्जदाराचा पत्ता असेल, हा पत्ता जो टाकलेला आहे तो आधार कार्डप्रमाणे आहे का? काही जणांनी अगोदर जे फॉर्म भरले त्यांनी जन्माचे ठिकाण टाकले होते, जन्माचा जिल्हा टाकला होता, तर ते नाही टाकायचं. तर आता पहा, जे काही गाव असेल, शहर असेल, तालुका असेल, जिल्हा, पिनकोड, ग्रामपंचायत, नगरपंचायत, मोबाईल नंबर, हे सर्व आधार कार्डप्रमाणे टाकायचं आहे. आधार कार्डवरची सर्व माहिती येथे टाकायची आहे. तसेच महिला विवाहित आहे का, बँकची डिटेल्स काही चुकलेली आहे का, तर हे एकदा चेक करून घ्यायचं आहे. हा सगळा फॉर्म व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे. डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्रे काही चुकली असेल ते सुद्धा येथे तुम्ही रिप्लेस करू शकता, म्हणजे पुन्हा अपलोड करू शकता. कागदपत्र जर तुम्हाला रिप्लेस म्हणजे पुन्हा अपलोड करायची असेल तर उजव्या साईडच्या कोपऱ्यात एक चुकीची खूण दिसत आहे, छोटा डब्बा, त्यावरती एक चुकीची खूण आहे. या लाल रंगाच्या ऑप्शनवरती जर तुम्ही क्लिक केले तर तो डॉक्युमेंटचा ऑप्शन जाईल आणि तुम्ही येथे नवीन डॉक्युमेंट म्हणजे तुमचे जे काही डॉक्युमेंट चुकलेले आहे ते तुम्ही पुन्हा अपलोड करू शकता. आणि त्यानंतर खाली हमीपत्र द्या आणि स्वीकारावरती क्लिक करा.
आणि तुम्ही भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित चेक करून घ्या आणि पूर्ण बरोबर असेल तर खाली माहिती अपडेट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. आणि आता पहा, तुम्ही जे काही माहिती एडिट केलेली आहे, म्हणजे जे काही नवीन माहिती भरलेली आहे ते येथे दिसेल. एकदा नीट व्यवस्थित पाहायचं आहे. आणि डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्रंसुद्धा तुम्हाला येथे दिसतील. पण पहा, जर तुम्ही नवीन म्हणजे जे डॉक्युमेंट पुन्हा अपलोड केलेले आहे तेच येथे दिसेल आणि बाकीचे कागदपत्र येथे दिसणार नाही. हा काही प्रॉब्लेम नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल येथे बाकीचे डॉक्युमेंट दिसत नाही म्हणून. आता ही सर्व माहिती बरोबर असेल तर खाली फॉर्म सबमिट करा हे ऑप्शन दिसेल. फॉर्म सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक OTP मागितला जाईल. पुन्हा एकदा तो OTP येथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचे आहे. आता OTP आल्यानंतर व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपला फॉर्म सर्वे हॅज बीन व्हेरीफाय, म्हणजे आपला फॉर्म कंप्लीट झालेला आहे. आणि येथे पाहू शकता एडिटचं ऑप्शन गेलेलं आहे. म्हणून एकदाच एडिटचं ऑप्शन तुम्हाला येईल, त्यामुळे व्यवस्थित चेक करून फॉर्म एडिट करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे तुमचे जे काही फॉर्म चुकलेले असतील ते एडिट करू शकता. तर ही आनंदाची बातमी आहे की आता तुम्ही फॉर्ममध्ये एडिट करू शकता. ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. आपल्या सर्व मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.